students, how are you? I hope you all are fine, happy and healthy. Welcome to our Chartered Group of Online Education in UKG class. Our today's subject is EVS. In our previous class, we already completed our lesson number 15 and today we are going to start our lesson number 16. Okay students, let's see. This is our lesson number 16, safe and unsafe. सेफ अँड अनसेफ. सेफ म्हणजे काय? सेफ म्हणजे सुरक्षित अँड अनसेफ मीन्स असुरक्षित. सुरक्षित आणि असुरक्षित असं आपल्या ह्या लेसनचं नाव आहे. ओके, सो स्टुडंट, व्हॉट इज मीन बाय सेफ? सेफ म्हणजे काय? सुरक्षित. पण म्हणजे काय? सेफ मीन्स डुईंग ॲक्टिव्हिटी. सेफ मीन्स doing activity without any harm or doing things without any harm. म्हणजे आपल्याला कोणतीही दुखापत होऊ न देता एखादी गोष्ट करणे म्हणजे सेफ. अँड व्हॉट इज मीन बाय अनसेफ? अनसेफ मीन्स डुईंग द थिंग्स विथ अनकॉन्शियसली ॲक्टिव्हिटी अँड गेट हार्म. अनसेफ म्हणजे काय? एखादी गोष्टी आपल्या नकळत अशी घडते की त्याच्यामुळे आपल्याला दुखापत होऊ शकते. ओके, अनकॉन्शियसली म्हणजे आपल्या नकळत काही गोष्टी घडतात त्यामुळे आपल्याला दुखापत होते. सो सेफ हॅबिट्स अँड अनसेफ हॅबिट्स अशा दोन हॅबिट्स आहेत. ओके, बघा, लुक ॲट दिस पिक्चर्स. टेक द सेफ हॅबिट्स अँड क्रॉस द अनसेफ हॅबिट्स. बघा, सेफ हॅबिट असेल त्याला आपल्याला टिक करायचं आहे अँड विच इज अनसेफ हॅबिट क्रॉस टू दिस पिक्चर. ओके, लुक हियर ऑन दिस पेज देर आर सम पिक्चर्स फॉर अस. लुक ॲट दिस पिक्चर्स अँड फ्रॉम दिस पिक्चर्स सम आर सेफ हॅबिट्स अँड सम आर अनसेफ हॅबिट्स. ओके, सो लुक ऑल दिस पिक्चर्स केअरफुली. ओके स्टुडंट्स, look at this first picture. Okay, pair of these first pictures. बघा, इथे आपल्याला दोन पिक्चर्स दिलेले आहेत, सेम आहे, पण त्या दोन पिक्चर्समध्ये काय फरक आहे ते आपल्याला बघायचं आहे. अँड विच इज सेफ हॅबिट अँड विच इज अनसेफ हॅबिट्स. ओके, लुक ॲट दिस फर्स्ट पिक्चर. कॅन यू सी दिस बॉय इज ड्रायव्हिंग अ स्कूटर. ओके, हा मुलगा काय करतोय? स्कूटर चालवतोय. पण त्या मुलाच्या स्कूटरचा स्पीड किती आहे बघा. लक्षात येतो का त्या मुलाच्या स्कूटरचा स्पीड किती आहे? बघा, हवेमुळे त्याचे केस किती उडताना दाखवलेले आहेत. त्याचा हाय स्पीड आहे. ओके, अँड इन दिस अनदर पिक्चर, सी, ऑब्झर्व दिस पिक्चर ऑल्सो. इन दिस पिक्चर दिस बॉय इज ऑल्सो ड्राईव्ह अ स्कूटर बट हिज स्पीड इज सो लिमिटेड. ओके, और लो. त्याचा स्पीड कसा आहे बघा? कमी आहे, लिमिटेड आहे. पण ह्या मुलाच्या स्कूटीचा जो स्पीड आहे खूप आहे. ओके, सो स्टुडंट, सी, हाय स्पीड इज व्हेरी डेंजरस. हाय स्पीड इज व्हेरी डेंजरस. इट इज हार्मफुल टू अस. इट इज हार्मफुल टू अस. बघा, स्पीड जास्त असेल गाडीचा तर काय होतं? रोडवर बऱ्याच ठिकाणी ॲक्सिडेंट होताना आपण बघतो. त्याचं कारण काय असतं? गाडीचं स्पीड. ओके, सो नेहमी गाडी कशी चालवायची? कमी स्पीडमध्ये, किंवा आपल्याला सेफ हॅबिट्समध्ये काही स्पीडचे लिमिट आहे, त्या लिमिटचे आपण पालन केलं पाहिजे. ओके, सो दिस इज अनसेफ हॅबिट. सो क्रॉस टू दिस पिक्चर अँड दिस इज सेफ हॅबिट. ओके, सो पुट टिक इन दिस सर्कल. सेकंड वन, लुक हियर. लुक दिस बोथ पिक्चर्स. ओके, पिक्चर नंबर 1. This boy is crossing the road on zebra crossing. This boy using by crossing the road this zebra crossing. Okay, बघा, हा मुलगा काय करतोय? त्याला रस्ता क्रॉस करायचा आहे, पण तो काय करतोय? झेब्रा क्रॉसिंगचा उपयोग करतोय. सो दिस इज गुड हॅबिट. दिस इज गुड हॅबिट. ओके, और सेफ हॅबिट. लुक ॲट दिस पिक्चर. ओके, see, this is a good boy.
Why this is good boy? Look here, this is a good boy. He wanted to cross the road. He wanted to cross the road. He used zebra crossing. Always use zebra crossing. बघा तो रस्ता क्रॉस करण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगचा उपयोग करतोय. ओके, and we should always use zebra crossing while we crossing the road. It is very safe habit. Okay, and look this another picture. Look here. What we will see in this picture? This boy is playing on the road. He is running. बघा तो कशासाठी पळतोय ते बघा. व्हॉट इज दिस? दिस इज काईट. काईट पकडण्यासाठी तो रस्त्यावर पळतोय किंवा काईटच्या मागे तो धावत आलेला आहे. ओके, सो दिस इज सेफ हॅबिट और अनसेफ हॅबिट? यस, लुक ॲट दिस पिक्चर. द रोड इज फॉर व्हेकल्स. रस्ता कोणासाठी असतो? रस्ता हा मुख्यतः गाड्यांसाठी असतो. रस्त्यावर गाड्या धावत असतात. आणि आपल्यासाठी काय असतो? पादचारी मार्ग किंवा जो फुटपाथ असतो त्याच्यावर आपण चालतो. हो की नाही? सो रोड इज फॉर व्हेकल्स. द बॉय इज रनिंग ऑन द रोड. इट्स अनसेफ हॅबिट. दिस बॉय इज रनिंग ऑन द रोड. इट्स अनसेफ हॅबिट्स. इफ एनी व्हेकल केम फ्रॉम एनी डायरेक्शन. समजा रोडवर आता बघा इथे एक गाडी येताना दिसते ना. इफ एनी व्हेकल come from any direction, the vehicle push him on the road. समजा तो असा रस्त्यावर पळतो आणि कुठूनही एखादी गाडी आली आणि त्याला जर धक्का लागला तर तो रस्त्यावर पडू शकतो, त्याला हार्म होऊ शकतं, त्याला दुखापत होऊ शकते. हो की नाही? सो दिस इज यस अनसेफ हॅबिट अँड दिस इज सेफ हॅबिट. सो पुट टिक टू in this circle and cross in this circle. Okay, yes, look at this pair of pictures. बघा इथे बघा काय दिसते आपल्याला? This boy is doing stunt on his bicycle. Okay, and look at this picture. He is a good boy. बघा हा मुलगा कसा आहे? गुड बॉय आहे. और दिस ॲक्टिव्हिटी इज सेफ अँड दिस अनसेफ. दिस बॉय डुईंग स्टंट ऑन हिज बायसिकल बट इट्स व्हेरी अनसेफ. इट्स व्हेरी डेंजरस. तुम्ही पण सायकलवर बसून असे स्टंट करायला बघता आणि मग काय होतं? आपण पडू शकतो, आपल्याला लागू शकतो किंवा आपण असं केलं की इतरही मुलं आपल्याला बघून तसेच वागतात. त्यामुळे असे प्रकार करायचे नाहीत. ओके, दिस इज अनसेफ हॅबिट अँड दिस इज सेफ हॅबिट. तुम्ही जर अशी सायकल चालवली तर तुम्हाला काय होऊ शकेल का? नाही. ओके, सो पुट टिक टू दिस पिक्चर अँड क्रॉस टू दिस पिक्चर. ओके स्टुडंट्स, समजलं सगळ्यांना विच इज सेफ अँड विच इज अनसेफ. व्हॉट इज सेफ अँड व्हॉट इज अनसेफ. ओके, ज्याच्यामुळे आपल्याला दुखापत होत नाही त्या ॲक्टिव्हिटी सेफ असतात आणि ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या नकळत काहीतरी हानी पोचते किंवा आपल्याला हर्ट होतं दॅट ॲक्टिव्हिटीज आर अनसेफ ॲक्टिव्हिटीज. ओके स्टुडंट्स, आय होप यू अंडरस्टूड दिस सेफ अँड अनसेफ हॅबिट्स. We will stop here. We will meet again in our next class. Till that, stay home, stay safe. Bye students.